मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आपला शेजारी देश, आपला पूर्वेकडचा शेजारी देश बांगलादेश संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. हा बांगलादेश जो साधारणतः काही वर्षांपूर्वी संपूर्ण आशिया खंडामधला हा एकमेव असा देश होता, की ज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर हा सगळ्यात जास्त वेगाने पुढे जात होता. त्याचप्रमाणे हा एकमेव असा इस्लामिक देश होता, की ज्याच्या माध्यमातनं इतर इस्लामिक देश तेल आणि रिलिजन किंवा धर्म याच्या पुढे जायला तयार नव्हते. अशा वेळेला अर्थव्यवस्थेच्या किंवा आर्थिक विकासाच्या माध्यमातनं ज्या सगळ्या सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत, यांच्यावरती कशा पद्धतीने मात करता येईल, हे दाखवून देणारा हा एक देश होता. आणि आता ह्या देशाची अवस्था अशी झालेली आहे, की या देशामध्ये कमालीचा हिंसाचार, प्रोटेस्ट अशा पद्धतीने ज्याला कंप्लीट अनरेस्ट म्हणतो, अनार्की म्हणतो, अशा प्रकारची परिस्थिती ह्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याचे गंभीर परिणाम जे आहेत ते प्रामुख्याने भारताला सहन करावे लागणार आहेत. भारताने नुकतंच अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय काल घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे, की चितगावमध्ये भारताचं जे व्हिसा सेंटर होतं, हे व्हिसा सेंटर जे आहे ते भारताने बंद केलेलं आहे. यापूर्वी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये ढाकामधलं जे भारताचं हाय कमिशनर ऑफिस आहे, त्याच्यावरती प्रचंड मोठा प्रोटेस्ट गेला होता आणि त्यावरती आपले जे दूतावासातले कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती देखील अटॅक करण्याचा प्रयत्न हा केला जात होता. दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी एक जो हिंदू आहे, त्याची जिवंतपणे त्याला बांधून त्याची जिवंत हत्या करण्यात, त्याला जाळून टाकण्यात आलं. इतका अमानुष प्रकार हा बांगलादेशमध्ये घडलेला होता. हा जो सगळा अनरेस्ट झालेला होता, त्याच्यामागचं जे सध्या मुख्य कारण, जे तात्कालिक कारण ज्याला आपण म्हणू, जे सांगितलं जातं आहे, ते असं आहे, की शरीफ उस्मान हाडी नावाचा एक 32 वर्षाचा तरुण जो ज्याचा फार महत्त्वाचा रोल हा प्रामुख्याने शेख हसीना यांचं सरकार पाडण्यामध्ये आणि तिथं ज्या पद्धतीची एक रिव्होल्यूशन घडून आलं, एक क्रांती घडून आलं, त्याच्यातला एक जो प्रोमिनंट व्हॉईस होता, तो म्हणजे शरीफ उस्मान हाडीचा होता. आणि याच्यावरती याच्यावरती हल्ला करण्यात आला आणि नंतर तो हॉस्पिटलाइज्ड होता. त्याला सिंगापूरमध्ये नेण्यात आलं. खरं तर तो 2 तास फ्लाय करून भारतामध्ये त्याला कलकत्त्याला सहज आणता येऊ शकलं असतं. मात्र त्याला 4 तास ट्रॅव्हल करून सिंगापूरला पाठवण्यात आलं आणि सिंगापूरमध्ये त्याचा दुर्दैव अंत झाला. हा जो शरीफ उस्मान हाडी आहे, हा प्रामुख्याने अत्यंत स्फोटक वक्तव्यांसाठी हा संपूर्ण सोशल मीडियामध्ये आणि बांगलादेशमध्ये हा प्रसिद्ध होता. विशेष म्हणजे याचे जे वक्तव्य होते भारत विरोधी फार मोठ्या प्रमाणावरती होते. त्यांनी प्रामुख्याने 3 गोष्टींवरती भारताच्या संदर्भात म्हणजे त्याच्या भाषणांमधनं सातत्याने रेफरन्स यायचा आणि तो म्हणजे एक रिजनल हेजेमॉन असा तो शब्द वापरायचा. याचा अर्थ असा होतो, की संपूर्ण साऊथ एशियामध्ये एक असा देश आहे, की ज्याचं हुकुमशाही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही. म्हणजे तो प्रत्यक्ष भारताचं नाव घ्यायचा नाही. मात्र त्यामध्ये त्यांनी अनेकदा हे रेफरन्सेस दिले. दुसरं त्यांनी सांगितलं तो म्हणजे कल्चरल इम्पेरियलिझम. म्हणजे तिथलं बांगलादेशमधली जी संस्कृती त्याच्यावरती कोणीतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यानंतर मात्र तो आणखीन प्रक्षोभक वक्तव्य करायला लागला आणि या वक्तव्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी ग्रेटर बांगलादेशची संकल्पना मांडली आणि ज्याच्यात भारताचे जे नॉर्थ ईस्टमधले राज्य आहेत, या नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांना बांगलादेशच्या नकाशामध्ये दाखवलं गेलं. ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि हा जो हाडी आहे याच्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. आता मुद्दा असा आहे, की ही गोष्ट इथंच थांबत नाहीये. तर यामध्ये जे मारेकरू होते त्याच्यावर ज्यांनी हल्ला केलेला होता, त्या दोघांना मधले जे आहेत ते प्रामुख्याने अवामी लीग हा तिथला जो प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे आणि शेख हसीना त्यांच्या नेत्या आहेत आणि सध्या त्या भारतामध्ये आश्रयाला आहेत. त्यांच्यावरती याचा आरोप केला गेला आणि त्याही पुढे जाऊन असं सांगितलं गेलं, की हे दोघंही जण जे मारेकरू होते ते प्रामुख्याने पळून भारतामध्ये गेलेले आहेत. ते भारतामधूनच आले होते आणि आता परत भारतामध्ये गेलेले आहेत. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक भारताला यामध्ये ओढण्यात आलं. याचा भारताशी दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता आणि मग नंतर हा अनरेस्ट प्रचंड वाढला आणि जशा पद्धतीने मागच्या जुलै महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये प्रचंड स्टुडंट प्रोटेस्ट झाले होते. अशा पद्धतीने हजारो लाखो लोक पुन्हा एकदा रस्त्यावरती आले आणि मग हा जो मॉब आहे हा पूर्ण मॉब अनकंट्रोल्ड झाला आणि त्याच्यामध्ये एका निष्पाप हिंदू कपड्याचा व्यापारी होता दीपू म्हणून. त्या दीपूची जाळून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर हा मात्र जो प्रक्षोभ आहे अजून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. भारताने अत्यंत संयम राखलेला आहे
भारत कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा कोणत्या प्रकारची रिॲक्शन या बाबतीमध्ये अजिबात देत नाहीये. विशेष म्हणजे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली जी पार्लमेंटची स्टँडिंग कमिटी आहे, त्यांनी देखील आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बांगलादेश हा जरी स्ट्रॅटेजिक चॅलेंज म्हणून भारताच्या पुढे आलेला असला तरी भारताने हस्तक्षेप करणं टाळलं पाहिजे आहे. भारताने त्यांना पर्सिवेट केलं, म्हणजे त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे आहे की यामध्ये भारताची कसल्याही प्रकारची भूमिका नाहीये. तिथं शांतता आणि स्थैर्य नांदावं याच पद्धतीने भारताची भूमिका आहे. मात्र कुठेतरी सातत्याने भारताला व्हिलन ठरवलं जात आहे, भारताला आतमध्ये ओढलं जात आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचे जे आहेत हे प्रामुख्याने 3 परिणाम जे स्पष्टपणे आपल्याला होणार आहेत येत्या काळामध्ये, जे भारताला प्रामुख्याने फेस करावे लागणार आहेत. त्यातला जो सगळ्यात पहिला परिणाम जो आहे तो म्हणजे भारताच्या विरुद्ध जाणीवपूर्वक राग हा सर्वसामान्य बांगलादेशच्या लोकांमध्ये पसरवला जात आहे. आणि त्यासाठी शेख हसीनांचं जे 15 वर्ष शासन तिथं होतं हे प्रामुख्याने भारत चालवत होता, भारताचा प्रभाव होता आणि भारताच्या मदतीवरती शेख हसीनांनी 15 वर्ष राज्य केलं. अशा प्रकारचं जाणीवपूर्वक वातावरण त्या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळे तिथल्या हिंदू मंदिरांवरती असेल, हिंदूंवरती असेल, अटॅक्सची जी घटना आहेत ह्या गेल्या 1 वर्षामध्ये वाढताना दिसत आहेत आणि जाणीवपूर्वक भारताला व्हिलन ठरवलं जाते. हा त्यातला पहिला परिणाम दिसून येतो. दुसरा म्हणजे भारत आणि बांगलादेशमध्ये एकूण 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि या सीमारेषेचं फेन्सिंग जे आहे ते झालेलं नाही, म्हणजे त्याच्यावर कुंपण जे आहे, जसं भारत आणि पाकिस्तानमधली सीमारेषा आहे, मग ती LOC असेल किंवा इंटरनॅशनल बॉर्डर असेल, त्याचं प्रॉपर फेन्सिंग झालेलं आहे. त्यामुळे इन्फिल्ट्रेशन तिथनं पॉसिबल नाहीये. मात्र तसा प्रकार पूर्णपणे फेन्सिंग हे भारत आणि बांगलादेशच्या सीमारेषेचं झालं नसल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की तिथनं मोठ्या प्रमाणावरती घुसखोर हे भारतामध्ये येऊ शकतात आणि त्याचा आपल्या अंतर्गत सुरक्षेवरती गंभीर परिणाम होऊ शकतात. तिसरा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा भारताचे 2 प्रतिस्पर्धी देश जे आहेत हे घेण्याची शक्यता आहे. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरा आहे चायना. मित्रांनो, मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की जून महिन्यामध्ये, जून 2025 मध्ये चायनामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनच्या परराष्ट्र सचिवांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एक पद्धतीचं षडयंत्रच त्याला आपण म्हणू शकतो, जे भारत विरोधी रचलं गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यानंतर एक पाकिस्तानच्या नौदलाचं एक जहाज हे प्रामुख्याने चितगाव पोर्टला येऊन आलेलं होतं. ह्या ज्या सगळ्या हालचाली आहेत, विशेष म्हणजे चायना हा देखील बांगलादेशवर प्रभाव वाढवतो आहे आणि विशेष म्हणजे बांगलादेशमधली जी जमात नावाची संघटना आहे याच्या माध्यमातून पाकिस्तान कुठेतरी बांगलादेशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामधनं हा एक अत्यंत महत्त्वाचा परिणाम आहे जो आपल्याला येत्या काळामध्ये याच्यातनं प्रामुख्याने फेस करावा लागेल. आता मित्रांनो, हे लक्षात घेणं पण आपल्याला गरजेचं आहे की हा सगळा जो प्रचंड प्रक्षोभ आहे, हे प्रोटेस्ट आहे, हे मोर्चे आहेत, हा हिंसाचार आहे, हा अचानक का वाढलेला आहे? म्हणजे शरीफ उस्मान हाडीची हत्या हे त्याचं तात्कालिक कारण होतं. मात्र याचं मूळ जे कारण आहे हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे मूळ कारण आहे ते असं आहे की फेब्रुवारीमध्ये, म्हणजे 12 फेब्रुवारी 2026ला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जो तिथला प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे अवामी लीग, याला बॅन करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे तिथं दुसरा जो राष्ट्रीय पक्ष आहे जो BNP बांगलादेश नॅशनल पार्टी आहे, जो खालिदा झिया यांच्या नेतृत्वामध्ये, आपण खालिदा झिया अत्यंत सिरियस आहेत, त्या खूप आजारी आहेत आणि त्या व्हेंटिलेटरवरती आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा त्याला टेक ओव्हर करण्याची शक्यता नाकारता येते आणि ते जे ट्रान्झिशन आहे ते लवकरच, म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये हे ट्रान्झिशन जे आहे ते होणार आहे. आता मुद्दा लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तिथली जी जमात सारखी संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून तिथे एखादा मूलतत्ववादी पक्ष पुढे येऊ शकेल का, या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहेत. आता हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की एक अवामी लीग आहे, दुसरं बांगलादेश नॅशनल पार्टी आहे आणि त्या ठिकाणी एक तिसरा गट अत्यंत प्रभावी बनलेला आहे आणि त्या गटाला म्हणतात इन्क्लाब क्लब. हा जो इन्क्लाब क्लब आहे हा प्रामुख्याने मागच्या वर्षीच्या जुलै, म्हणजे 5 ऑगस्टला तिथं शेख हसीनांचं सरकार पडलं आणि नंतर शेख हसीना भारतामध्ये आल्या. त्यानंतर ते जे रिव्होल्युशनला किंवा तिथल्या क्रांतीला किंवा तिथल्या त्या सगळ्या एकूण मोर्चाला जे लीड करणारे तरुण होते, या तरुण एकत्र आले आणि त्यांनी इन्क्लाब क्लब नावाची एक संघटना त्या ठिकाणी स्थापन केली आणि ह्या इन्क्लाब क्लबच्या माध्यमातून ते ह्या निवडणुका कॉन्टेस्ट करणार होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शरीफ उस्मान हाडी आहे ना, हा शरीफ उस्मान हाडी प्रामुख्याने या ज्या ठिकाणी लढणार होता त्या ठिकाणी बांगलादेश नॅशनल पार्टीचा एक प्रचंड मोठा
म्हणजे प्रभावी अशा प्रकारचा नेता होता. आता मुद्दा आपल्याला लक्षात घेणं ही गरजेचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो आहे, तर आता एक वेगळाच गट तिथे प्रभावी होतो आणि त्या गटाला बांगलादेश नॅशनल पार्टी पण नकोय आणि अवामी लीग पण नकोय आणि या गटाला तिथली जमात सारखी जी संघटना आहे, ही चालवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्यामुळे आपण असं बघतो की अशा पद्धतीचं वातावरण तयार करून भारताला विलन ठरवून आणि शेख हसीनांना भारताने हस्तांतरित केलेलं नाहीये, असे सगळे विषय काढून जाणीवपूर्वक कुठेतरी ह्या गटाला जो इन्कलाब क्लब आहे, त्याला कुठेतरी लोकांचा सपोर्ट मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मित्रांनो असा आहे, की फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशमध्ये केवळ सार्वत्रिक निवडणुका होत नाहीयेत, तर त्यांच्याकडे एका विषयावरती सार्वमत पण घेतलं जाणार आहे, ज्याला रेफरेंडम असं इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि हा अतिशय कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. हे नेमकं काय आहे? कशावर सार्वमत घेतलं जाणार आहे? तर हे जे सार्वमत घेतलं जाणार आहे, ज्याला जुलै चार्टर असं म्हणतात. जुलै चार्टर हा एक मी त्याच्याकडे येतो जुलै चार्टर सांगण्यासाठी तुम्हाला. त्याच्यावर सार्वमत घेतलं जाणार आहे. काय झालं, की शेख हसीना 15 वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या नंतर म्हणजे त्यांचं जेव्हा सत्तांतरित झालं, त्या शेख हसीना भारतात पळून आल्या. त्यानंतर त्यांनी एकत्रित म्हणजे जो तिथला मोहम्मद युनूस त्यांच्या नेतृत्वाखालचं काळजीभाऊ सरकार आहे, त्यांनी काही घटना दुरुस्ती प्रपोज केलेली आहे. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे, बांगलादेशच्या घटनेमधल्या दुरुस्त्या ज्या आहेत, त्याला जुलै चार्टर असं म्हटलं जातं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी घटना दुरुस्ती आहे, ती म्हणजे प्रामुख्याने पंतप्रधानांना किती वेळ पंतप्रधान एखाद्या व्यक्तीला बनता येईल, यावरती निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांकडे कारण तिथं पार्लमेंटरी सिस्टम असल्यामुळे पंतप्रधानांच्या हाती सत्तेचं केंद्रीकरण आहे. तर पंतप्रधानांची सत्ता मर्यादित करण्यासाठी सत्तेचं विभागणी ही प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर या दोघांमध्ये केली गेली. तिसरा जो सजेशन त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे, ते म्हणजे बांगलादेशचे जो संसद आहे, ते एकगृही आहे, म्हणजे त्याला सिंगल चेंबर आहे. त्याला द्विगृही करणं म्हणजे अप्पर हाऊस तिथे क्रिएट करणं, अशी तिसरी महत्त्वाची घटना दुरुस्ती या जुलै चार्टरमध्ये देण्यात आली आणि या जुलै चार्टरवरती देखील सार्वमत हे प्रामुख्याने घेतलं जाणार आहे. आणि आता तुम्हाला एक महत्त्वाची बाब म्हणजे हे जे सगळा पाठ होतो आहे, तो प्रामुख्याने पुन्हा एकदा तिथं शेख हसीनांसारखी व्यक्ती सत्तेमध्ये येऊ नये, या दृष्टिकोनातनं हा सगळा प्रयत्न केला जातोय. ह्या गोष्टी भारतासाठी का गंभीर आहेत? याचं कारण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आपल्या पश्चिमेकडे पाकिस्तान आहे आणि त्या ठिकाणी आता आपण आसिम मुनीर सारखा तिथं एक प्रकारचा लष्करी हुकुमशहा म्हणजे नावाला लोकशाही आहे, म्हणजे शहाबाज शरीफचं सरकार आहे, पण सगळी सत्तासूत्र ही आसिम मुनीरच्या हातामध्ये. तो आता फील्ड मार्शल बनलेला आहे, तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख बनलेला आहे आणि त्याच्या माध्यमातनं पाकिस्तान पुन्हा एकदा भारत विरोधी दहशतवादी कारवाया असेल या वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या उत्तरेकडे चायना आहे. चायनाबरोबर आपले जे रिलेशन आहे ते 2020च्या गलवान क्रायसिस नंतर अत्यंत स्ट्रेनफुल अशा पद्धतीचे बनलेले आहेत आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून चालत नाही चायनावरती, कारण एक प्रकारचा ट्रस्ट डेफिसिट भारत आणि चायना संबंधांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे आपली जी एकूणच सुरक्षा यंत्रणा हिचं कॉन्सन्ट्रेशन जे आपण पाहिलं, तर ते प्रामुख्याने चायना आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती आहे. मात्र आता आपल्याला तिसरं चॅलेंज निर्माण झाले, जे पूर्वेकडचं आहे आणि सगळ्यात मोठी भारताची सीमारेषा जी आहे ही बांगलादेश बरोबर आहे. आणि जसा उल्लेख मी आता केला होता, की त्याचं फेन्सिंग पण पूर्ण झालेलं नसल्यामुळे आता त्या ठिकाणी आपल्याला जास्त लक्ष हे द्यावं लागणार आहे, कारण तिसरं चॅलेंज, तिसरं आव्हान आपल्याला बांगलादेशच्या माध्यमातून निर्माण झालं आहे. जोपर्यंत शेख हसीना तिथे 15 वर्ष होत्या, तोपर्यंत जी उत्तर पूर्व राज्यांमधली फुटीरतावादी चळवळ होती त्यावर नियंत्रण होतं, कारण तिथल्या कार्यकर्त्यांना किंवा फुटीरतावाद्यांना बांगलादेशने आश्रय द्यायला नकार दिला होता. शेख हसीनांच्या काळामध्ये तिथले मूलतत्ववादी गट जे आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये बांगलादेशला यश प्राप्त झालं होतं. मात्र आता तिथं व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे. तिथं सत्य सरकार नाही आहे. इलेक्शन्स होतील की नाही सांगता येत नाही, म्हणजे फेब्रुवारी ठरलेले आहेत, परंतु आता माहिती नाही, कारण आर्मी इंटरव्हीन करू शकतं, प्रोटेस्ट परत वाढू शकतो, पुन्हा इलेक्शन कदाचित पोस्टपोन होऊ शकतात आणि यामुळे भारताला एक नवीन धोका प्रामुख्याने ईस्टर्न साईडनी निर्माण झाला, जो आपण अँटिसिपेट केलेला नव्हता आणि तो अचानक आलेला असल्यामुळे भारताला येत्या काळामध्ये आपल्या पूर्वेच्या सीमेवरती अधिक लक्ष प्रामुख्याने केंद्रित करावं लागेल आणि भारताला येत्या काळामध्ये राजनैतिकदृष्ट्या हा प्रयत्न करावा लागेल, की बांगलादेश, चायना आणि पाकिस्तान हे त्रिकूट तयार व्हायला नको, कारण ते भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं अतिशय धोकादायक हे प्रामुख्याने असणार आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातनं येत्या काळात भारताच्या चिंता ह्या वाढलेल्या आहेत. भारताने कसं रिॲक्ट करावं? तर भारताने जो संयम ठेवलेला आहे, भारताची जी वेट अँड वॉच पॉलिसी आहे, ती सध्या अत्यंत उत्तम अशा प्रकारची पॉलिसी आहे. भारताने घाईघाईमध्ये कोणती रिॲक्शन या बाबतीमध्ये अजिबात द्यायला नकोय. भारताला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचं भारताचं धोरण पण नाहीये.
भारताने मात्र परस्युएट करण्याचा म्हणजे त्यांना मोहम्मद युनूसला असेल यांना समजवण्याचा प्रयत्न मात्र भारताकडनं होणं गरजेचं आहे. भारत आणखीन एक भूमिका पार पाडू शकतो आणि ती म्हणजे शेख हसीना यांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जे बॅन करण्यात आलेलं आहे त्या बाबतीमध्ये भारत सजेशन देऊ शकतो, कारण त्यांचं पार्टिसिपेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आपल्याकडे अचानकपणे आलेला हा एक नवीन आव्हानाचा भाग आहे आणि भारताला पुढच्या काही महिन्यांमध्ये जोपर्यंत तिथं सार्वत्रिक निवडणूक होऊन स्थिर सरकार प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भारतासाठी ही संपूर्ण परिस्थिती बांगलादेशमधली अनेक आव्हानांनी भरली असेल असं आपल्याला म्हणता येईल.